तर नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत सोलापूरच्या पेट कार्निवल मध्ये। इथं खूप डॉग आलेले आहेत, तर आपण आता डॉबरमॅनची माहिती घेऊ। सर, आपले नाव सांगा। मिलिंद पाटील सांगली। मिलिंद पाटील सांगली सरांनी डॉबरमॅन घेऊन आलेले आहे। सर, डॉबरमॅन ब्रीड बद्दल सांगा, ब्रीड कशी आहे, कुठं पाळायला पाहिजे किंवा कुठं नाही पाळायला पाहिजे? नाही, असं काही नाही आहे, कुठेही पाळू शकताय तुम्ही ही ब्रीड। असं काही नाही आहे की जेन्युइनली कुठेही पाळलं तरी चालतं याला। आणि हा टोटली वर्किंग ब्रीड आहे, त्यामुळे गार्डिंग साठी तो सुद्धा चांगला डॉग आहे। खूप सर, काही लोक म्हणतात किंवा हे मालकावर अटॅक करतात, ते खरं आहे? नाही नाही नाही, असं काही नाहीये। असा हा चुकीचा गैरसमज आहे लोकांचा की हा मालकावर अटॅक करतो किंवा मालकासनी चावतो, असं कधीही नाही होत। कारण दिसताना खूप भीतीदायक दिसतो। नाही नाही नाही, दिसताना फार मोठे दिसतील पण तुम्हाला असं कधीही बाईट नाही करणार डॉग कोणाला, असा विषय आहे यांचा। आणि हा जो डॉग असतो तर हा मूळ काय, मूळ कसं याचं काय, आणि विशेष म्हणजे याच्या दोन गोष्टी तर खूप चर्चेत असतात। त्यांचे कान का क्रॉप केले जातात आणि शेपटी का कापली जाते? यांच्या गेटअप साठी हे कट केलेलं असतं आणि कान सुद्धा कट त्याच्यासाठी केलेलं असतं। ओके, त्याच्यामुळे यांना गार्डिंग साठी यांची टेल कट केलेली असते गार्डिंग साठी। ओके, तर मेन गार्डिंग पर्पज आहे किंवा शेपटीवरून कुत्र्याचे हावभाव लक्षात येतात, हावभाव लक्षात येतात, त्याच्यामुळे त्याची शेपटी कट करण्यात येते। हा, बरोबर आहे। आणि सर, डॉबरमॅन बद्दल आम्हाला थोडस अजून सांगा की याच्यामध्ये एक सध्या युरोपियन, अमेरिकन आणि लॅटिन अशी तीन म्हणतात। आजकाल काय व्हायला लागले, प्रत्येकाला युरोपियन डॉबरमॅन पाहिजे, पण युरोपियन डॉबरमॅनचं जर बजेट ऐकलं तर लगेच हवा निघून जाते। तर असं काय, हे तीन स्टँडर्ड जे आहेत याच्यामधला फरक आणि यांच्या प्राइसेस मधला जो कंपॅरिझन आहे, असं का? युरोपियन मध्ये कसं होतं, एकदम हेवी जातात डॉग, तसं आपल्याला कसं लोकांना एकदम मोठं पाहिजे असतं। हो, तसं काही नाहीये। आपल्याला शो साठी पाहिजे असेल तर लॅटिन अमेरिकन आणि अमेरिकन जास्त चालते, हे दोन ब्रीड चालतात जास्त। पण युरोपियन कसं आहे, तुम्हाला घरापाशी बंगल्यापाशी सांभाळायला चांगला मोठा डॉग दिसावा, त्यासाठी लोक युरोपियन पाहतात। बाकी त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे की हा युरोपियनच पाळला पाहिजे किंवा लॅटिनच पाळला पाहिजे, असं काही नाही। टोटली तुम्ही युरोपियन पाहू शकता किंवा लॅटिन अमेरिकन सुद्धा त्याच्या बरोबरीने साईजला असतं, असे काही नाही मोठे किंवा बारीक असे नसतात। शक्यतो डॉबरमॅनचं स्टँडर्ड आहे ते अमेरिकन टाइप मध्ये जास्त जिंकतंय शोला। बाकी जर तुम्हाला गार्डिंग परफॉर्मन्स पाहिजे असेल तर युरोपियन घेऊ शकता, लॅटिन अमेरिकन घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये, असं आहे। आणि भरपूर लोकांचं एक कन्सेप्शन असं झालं की युरोपियन डॉबरमॅन खूप जणांना आवडला होता, तर काही लोकांचं बजेट नसताना त्यांनी काही असे एक्सपेरिमेंट केले की आपण अमेरिकन डॉबरमॅन रॉटवायलर लावू आणि युरोपियन डॉबरमॅन काढू, त्याचं काही सक्सेस होतं का? नाही नाही नाही, असं होत नसतं, ब्रीडिंग नाही होत, ब्रीडिंग होतच नाही ती, कारण हेड मध्ये वेगळं निघणार, टेल मध्ये वेगळं निघणार, काही सांगू शकत नाही आपण कसं होईल ते ब्रीड। सर, जे टेम्परामेंट असतं किंवा याची जी चेस्ट असते, तर डॉबरमॅनची सहसा जे नॉर्मल पेट क्वालिटी डॉग असतात त्यांची चेस्ट डेव्हलप होत नाही, त्याचं काय मेन रिझन असतं? नाही नाही नाही, जसा तुम्ही टाईप मेट करशीला किंवा जसं ब्रीडिंग करशीला त्या पद्धतीने ब्रीडिंग होणार आहे त्यात। ओके, तुम्हाला जर जे अमेरिकन पाहिजे असेल तर प्युअर अमेरिकनच मेट करू शकता, तर लॅटिन पाहिजे असेल तर लॅटिनला लॅटिनच मेट केला तरच तुम्हाला त्यातून प्रोजिनी चांगली मिळणार आहे, त्यातून मिळणार नाही तुम्हाला प्रोजिनी, असं आहे। बरोबर। जर समजा डॉबरमॅन आपण पाळलाय तर त्याला फिडिंग किती वेळ द्यायला पाहिजे आणि काय काय कशी कशी द्यायला पाहिजे? एक वेळ घरचं देऊ शकता, एक वेळ एक वेळ डॉग फूड देऊ शकता, डॉग फूड प्रॉब्लेम नाहीये। आणि एक्सरसाइज साठी सगळ्यांना काय काय एक्सरसाइज देता येते? एक्सरसाइजला यांना तुम्ही स्विमिंग करू शकताय, किती वेळ पळवायला पाहिजे किंवा स्विमिंग किती वेळ करायला पाहिजे? सकाळी 10 ते 15 मिनिटं स्विमिंग द्या किंवा फिरवून आणा, त्याला चालते, काही प्रॉब्लेम नाहीये। ओके, ती एवढी सफिशियंट राहते त्याच्यासाठी, राहते, काही प्रॉब्लेम नाही। आणि एक विशेष समजा जर मीटिंग करायची असेल तर फिमेलचं एज काय असावं, मेलचं एज काय असावं? 2 वर्ष, फिमेलचं कमीत कमी 2 वर्ष असं, मॅच्युरिटी तिची 2 वर्षानंतर मॅच्युरिटी त्यांना येते। दोघांचेही 2 वर्षानंतर करू शकताय तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही। तुम्हाला हा मेल बघून डॉबरमॅनचं पाळा वाटत असेल, डॉबरमॅन बद्दल तुम्हाला माहिती हवी असेल किंवा तुम्हाला पिल्लू पाळायचा असेल, तर या टाईपचा याच्यासारखे जर डॉबरमॅन तुम्हाला पाहिजे असतील तर सरांकडे मिळून जातील। सर, तुमचा एकदा नंबर, मोबाईल नंबर शेअर करा। 88 300 21 927। जर तुम्हाला डॉबरमॅन बद्दल अजून माहिती हवी असेल तर सरांचा नंबर आहे, सरांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि माहिती मिळू शकता। अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा। धन्यवाद।